नमो बुद्धाय मित्रांनो, आज आपण अशा एका महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी केवळ आपलेच नाही तर असंख्य लोकांच्या जीवनात आनंद, शांतता, दया आणि प्रेमाचा मार्ग दाखवला। ते म्हणजे भगवान बुद्ध। या कथेत आपण तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आणि बौद्ध धर्माच्या इतिहासावर प्रकाश टाकणार आहोत। बुद्ध यांचा जन्म आणि बालपण। बुद्धांचे खरे नाव होते सिद्धार्थ गौतम। शाक्यांच्या राजघराण्यात जन्मलेला एक शिशु सिद्धार्थ गौतम म्हणजेच पुढे जो बुद्ध झाला। त्यांचा जन्म साधारणतः ईस पूर्व 563 मध्ये लुंबिनी या ठिकाणी झाला, जे आजच्या नेपाळमध्ये स्थित आहे। सिद्धार्थ हे राजकुमार होते। त्यांच्या वडिलांचे नाव होते राजा शुद्धोधन आणि आईचे नाव होते राणी महामाया। त्यांच्या जन्माच्या वेळी एका विद्वान ब्राह्मणाने भविष्यवाणी केली होती की सिद्धार्थ जर बाहेरील जग पाहतील तर त्यांना मानवी दुःखाचे ज्ञान होईल आणि ते संन्यासी होतील। त्यामुळे राजाने त्यांना बाहेरील जगाच्या संपर्कातून दूर ठेवले आणि राजमहालातच त्यांना वाढवले। सिद्धार्थांचे बालपण अत्यंत सुखसोयींमध्ये गेले, कारण राजमहालात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत्या। त्यांच्या पालकांनी त्यांचे आयुष्य सुखमय होण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले आणि त्यांना बाहेरील जगाच्या दुःखातून दूर ठेवले। परंतु सिद्धार्थ यांचे जीवन राजमहालात सुखमय गेले असले तरी त्यांचे मन एक दिवस बाहेरच्या जगात जाण्याची इच्छा व्यक्त करू लागले। त्यांच्या या इच्छेमुळे एके दिवशी ते आपल्या सारथ्याच्या मदतीने महालाच्या बाहेर गेले। त्या प्रवासादरम्यान त्यांनी 4 दृश्ये पाहिली, ज्यांनी त्यांच्या जीवनाचा दृष्टिकोनच बदलून टाकला। त्यांनी पाहिले, एक वृद्ध व्यक्ती, एक आजारी माणूस, एक मृतदेह आणि एक संन्यासी। या दृश्यांनी सिद्धार्थांना विचार करायला लावले, हे जीवन असं का आहे? जन्मानंतर वृद्धत्व, आजार आणि मृत्यू हे सर्व का? त्यांनी दुःखाच्या कारणांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आणि याच निर्णयाने त्यांच्या संन्यासी जीवनाचा प्रारंभ झाला। तेव्हा ते केवळ 29 वर्षांचे असताना सिद्धार्थ यांनी आपले कुटुंब आणि सर्व राजवैभव सोडून संन्यास घेतला। ते जंगलात जाऊन तपश्चर्या करू लागले। अनेक वर्षे त्यांनी कठोर साधना केली। त्यांच्या साधनेत त्यांनी शरीराला खूप क्लेश दिले, पण तरीही त्यांना जीवनाचे अंतिम सत्य गवसले नाही। शेवटी त्यांनी कठोर तपश्चर्या सोडून मध्यम मार्ग अनुसरण करण्याचा निर्णय घेतला। बोधगयाच्या विशाल पीपळ वृक्षाखाली सिद्धार्थ ध्यान लावून बसले आणि 7व्या दिवशी त्यांना सत्याचे ज्ञान प्राप्त झाले। त्यांना बुद्धत्व मिळाले आणि त्याच वेळी ते बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले। या महान क्षणी त्यांनी जन्म, मृत्यू आणि दुःखाच्या चक्रातून मुक्त होण्याचा मार्ग शोधला होता। मित्रांनो, ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धांनी वाराणसीजवळील सारनाथ येथे आपल्या पहिल्या 5 शिष्यांना उपदेश दिला, ज्याला आज धम्मचक्र प्रवर्तन म्हणून ओळखले जाते। त्यांनी 4 आर्यसत्ये आणि अष्टांग मार्ग यांचा उपदेश केला, ज्यामुळे लोकांना दुःखातून मुक्ती मिळू शकते, ज्यावर बौद्ध धर्माचा आधार आहे। 4 आर्यसत्ये। पहिले सत्य, दुःखाचे अस्तित्व आहे, म्हणजे संसारात दुःख असते। दुसरे सत्य आहे, दुःखाची कारणे आहेत, म्हणजे तृष्णा आणि आसक्तीमुळे दुःख निर्माण होते। तिसरे सत्य आहे, दुःखाचा अंत होऊ शकतो, म्हणजे तृष्णेचा त्याग केल्यास दुःख संपते। चौथे सत्य आहे, दुःख नष्ट करण्यासाठी एक मार्ग आहे, तो मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग। मित्रांनो, बुद्धांनी अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला, ज्यामध्ये नीतिमान आचरण, सच्चार, सद्विचार आणि ध्यानावर भर दिला आहे। या मार्गाने चालून कोणतीही व्यक्ती मुक्ती प्राप्त करू शकते। अष्टांग मार्ग हा मार्ग 8 प्रमुख गोष्टींचा समावेश करतो। पहिला मार्ग सम्यक दृष्टी म्हणजे योग्य दृष्टिकोन। दुसरा मार्ग सम्यक संकल्प म्हणजे योग्य निर्णय। तिसरा मार्ग सम्यक वाचा म्हणजे योग्य बोलणे। चौथा मार्ग सम्यक कर्मात म्हणजे योग्य वर्तन। 5वा मार्ग सम्यक आजीविका म्हणजे योग्य जीवननिर्वाह।
6वा मार्ग सम्यक व्यायाम म्हणजे योग्य प्रयत्न, 7वा मार्ग सम्यक स्मृती म्हणजे योग्य स्मरण, 8वा मार्ग सम्यक समाधी म्हणजे योग्य ध्यान. मित्रांनो, ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध संघ स्थापन केला. हा संघ म्हणजे बौद्ध साधकांचा समुदाय होता, ज्यांनी बुद्धांच्या शिकवणीचे पालन केले. बुद्धांनी अनेक राजे, व्यापारी आणि सामान्य लोकांना आपले अनुयायी बनवले. 45 वर्षे आपल्या अनुयायांना आणि इतर लोकांना उपदेश दिला. त्यांनी कुठलाही भेदभाव न करता सर्वांसाठी सत्याचा मार्ग खुला ठेवला. त्यांच्या उपदेशाने असंख्य अनुयायी निर्माण केले आणि बौद्ध धर्माचा प्रसार सुरू झाला. बौद्ध धर्माचा प्रसार मुख्यतः आशियाई देशांत झाला, विशेषतः भारत, नेपाळ, श्रीलंका, थायलंड, जपान, तिबेटमध्ये आणि इतर आशियाई देशांत पसरला. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर, मृत्यूनंतर त्यांचे अनुयायी त्यांच्या शिकवणीचे पालन करत राहिले. बौद्ध संघाच्या मदतीने त्यांनी बौद्ध धर्माचा व्यापक प्रसार केला. विशेषतः सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध धर्माने खूप मोठे रूप धारण केले. सम्राट अशोकाने बुद्धाच्या शिकवणीचा स्वीकार करून आपल्या साम्राज्यभर बौद्ध धर्माचा प्रचार केला. त्याने आपल्या शिलालेखांद्वारे आणि स्तंभांद्वारे बुद्धाचे संदेश जनतेपर्यंत पोहोचवले. बौद्ध धर्माचे 2 मुख्य पंथ आहेत. बुद्धांच्या निधनानंतर बौद्ध धर्म 2 मुख्य पंथांमध्ये विभागला गेला, हीनयान आणि महायान. हीनयान पंथ, थेरवाद, हा बौद्ध धर्माचा अधिक पुरातन आणि पारंपरिक पंथ आहे. यामध्ये बुद्धाच्या मूळ शिकवणीचे काटेकोरपणे पालन करण्यावर भर दिली जाते. थेरवाद बौद्ध धर्म विशेषतः श्रीलंका, थायलंड आणि म्यानमारमध्ये प्रचलित आहे. महायान पंथ अधिक उदार आणि समावेशक आहे. या पंथात बुद्धाला केवळ एक महान शिकवणूककार मानले जात नाही, तर एक दैवी मार्गदर्शक म्हणून देखील मानले जाते. महायान बौद्ध धर्म चीन, जपान, कोरिया आणि तिबेटमध्ये विशेष जास्त प्रचलित आहे. मित्रांनो, बुद्धांनी दिलेल्या शिकवणींमध्ये जीवन जगण्याचा एक नवीन मार्ग दिला. त्यांच्या शिकवणींमध्ये मुख्यतः आत्मज्ञान, अहिंसा, करुणा आणि समता यांचा समावेश आहे. त्यांनी सांगितले की प्रत्येक व्यक्तीमध्ये शांती आहे, पण बाह्य आकर्षणे आणि इच्छांमुळे ती हरवली जाते. त्यांचे ध्येय प्रत्येक व्यक्तीला सत्याचा मार्ग दाखवते, जेणेकरून प्रत्येकजण दुःखातून मुक्त होऊ शकेल. त्यांचा संदेश होता की मानवजातीने आपल्या दुःखांच्या कारणांचा शोध घ्यावा आणि त्यावर उपाय शोधावा. बुद्धांच्या मते प्रत्येक व्यक्तीच्या मनात शांती आहे, परंतु ती बाह्य आकर्षणांमुळे हरवली जाते. यासाठी ध्यान, नीतिमान आचरण आणि सकारात्मक विचार यांचा मार्ग स्वीकारावा लागतो. बुद्धांची शिकवण आजही आपल्याला आदर्श जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरते. मित्रांनो, भगवान बुद्धांनी ज्या काळात जगाला आपली शिकवण दिली, त्यावेळी समाजात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा, जातीव्यवस्था आणि असमानता होती. बुद्धांनी या सर्व गोष्टींविरोधात लढा दिला. त्यांनी आपल्याला सांगितले की कोणत्याही देवाच्या उपासनेने किंवा बाह्य कर्मकांडांनी जीवनात शांती मिळणार नाही, तर ती आपल्याच अंतःकरणात शोधली पाहिजे. बुद्धांनी कोणताही देवत्वाचा दावा केला नाही. त्यांची शिकवण अत्यंत व्यावहारिक आणि साधी होती. त्यांनी सांगितले की प्रत्येक मनुष्याने आपले दुःख समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुःखाच्या मूळ कारणांचा शोध घेतला पाहिजे. निसर्गाचे नियम समजून घेऊन आपले जीवन जगले पाहिजे. त्यांचे विचार कर्म आणि पुनर्जन्म या संकल्पनांवर आधारित होते, परंतु त्यांनी हा धक्का दिला की जर आपल्याला आपल्या जीवनातील तणाव, दुःख आणि असमाधानापासून मुक्ती मिळवायची असेल तर हे एकाच जन्मात साध्य करता येईल. मित्रांनो, आजच्या काळातही बौद्ध धर्माची शिकवण अत्यंत प्रभावशाली आहे. बुद्धांचे विचार आणि तत्वज्ञान केवळ आशियातच नव्हे,
तर जगभरात स्वीकारले जात आहे. बौद्ध धर्माचा अहिंसेचा संदेश, तणावमुक्त जीवनाचा मार्ग आणि ध्यानाच्या प्रक्रियेचे महत्त्व आजच्या व्यस्त जीवनात आणखी महत्त्वाचे ठरले आहे. अशा प्रकारे बुद्धांनी दिलेले ज्ञान आणि बौद्ध धर्माच्या माध्यमातून दिलेल्या शिकवणींनी जगाला एक नवीन दिशा दिली आहे. त्या शिकवणी आजच्या युगातही आपल्याला शांती, समता आणि आनंदाचा मार्ग दाखवतात. मित्रांनो, भगवान बुद्धांची शिकवण आजही तितकीच महत्त्वाची आहे जितकी ती त्यांच्या काळात होती. त्यांनी आपल्या जीवनातील दुःखांचे समाधान शोधले आणि त्या शिकवणीने अनेक लोकांचे जीवन बदलले आहे. बौद्ध धर्म केवळ एक धर्म नसून तो जीवन जगण्याचा मार्ग आहे. बुद्धांनी दाखवलेला अष्टांग मार्ग आणि धम्म आजही आपल्या जीवनात शांती, आनंद आणि समाधान मिळवण्याचा मार्ग दाखवतो. बुद्धांचे जीवन म्हणजे करुणा, सत्य आणि साधेपणाचे प्रतीक आहे. त्यांच्या शिकवणींना समजून घेऊन आपल्याला आपल्या जीवनात शांती आणि आनंदाचा अनुभव घेता येईल. मित्रांनो, ही कथा बुद्धांच्या जीवनाचा आणि बौद्ध धर्माच्या इतिहासाचा एक छोटासा प्रवास आहे. बुद्धांनी दिलेले ज्ञान आणि त्यांच्या शिकवणींचा आपल्यावर अनंत काळापर्यंत प्रभाव राहणार आहे. आपल्याला सुद्धा बुद्धांच्या शिकवणीचा अनुसरण करून आपल्या जीवनात शांती आणि आनंद मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. तर मित्रांनो, बुद्ध आणि बौद्ध धर्माचा हा संक्षिप्त इतिहास होता. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सर्वांना शांतीचा मार्ग दाखवणारे बुद्ध आपल्याला जीवनात खूप काही शिकवतात. मी आहे SR परकारे आणि पुन्हा भेटूया नवीन ज्ञानाने भरलेल्या व्हिडिओसह. धन्यवाद. नमो बुद्धाय.